आमदार रोहित पवार यांची आज ईडी चौकशी होणार आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस रोहित पवारांच्या समर्थनात शक्ती प्रदर्शन करण्याच्या तयारीत आहे। रोहित पवारांची चौकशी संपेपर्यंत शरद पवार दिवसभर पक्षाच्या कार्यालयातच थांबणार आहेत, तर खासदार सुप्रिया सुळे रोहित पवार यांना ईडी कार्यालयापर्यंत सोडायला जातील। दरम्यान चौकशीत पूर्ण सहकार्य करणार असल्याची प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली आहे। याबद्दल आणखी माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी सुशांत सामंत आता आपल्या सोबत आहेत। सुशांत, राष्ट्रवादीच्या कार्यालयाबाहेर कार्यकर्ते जमण्यास सुरुवात झाली आहे? सौरभ, आपण जर बघितलं असेल तर 11 वाजता रोहित पवार जे आहेत ते ईडी कार्यालयात चौकशीसाठी येणार आहेत। मात्र त्याआधी राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर ही गर्दी दिसते। रोहित पवार यांचे सगळे समर्थक आहेत, कर्जत जामखेड मतदारसंघातील त्यांचे समर्थक इथे आलेले आहेत आणि या ठिकाणी घोषणाबाजी देत आहेत की रोहित पवार यांच्यावर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते। या ठिकाणी बॅनर देखील दिसत आहेत, लढणार भिडणार आणि जिंकणार सुद्धा फक्त आणि फक्त रोहित दादा। आपण पदाधिकाऱ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करू। काय सांगाल, तुम्ही सगळे बॅनर घेऊन आलेला सकाळपासून घोषणाबाजी देत आहे, नेमकं काय सांगायचं? मी सातारावरून आलेलो आहे आणि रोहितदादांच्यावर सूडबुद्धीनं कार्यवाही केली जाते असे आमचं पूर्ण सातारकरांचं मत आहे। आम्ही सर्वजण रोहित दादा म्हणून बघतोय। दादांनी खरं तर महाराष्ट्रात आवाज उठवायचं काम केलं। रोजगार, सुशिक्षित बेरोजगारांसाठी व शेतकऱ्यांसाठी व महाराष्ट्रातील जी उद्योगधंदे सर्व गुजरातला चाललेत व मराठा आरक्षण असन ह्याच्यावर आवाज उठवायचं काम दादांनी केलं। त्यामुळे दादांवर ईडींनी, या सरकारनी ईडी लावून दादांना भाजपमध्ये कशा प्रकारे घेता येईल, महाराष्ट्रात दादांना सर्वजण भावी मुख्यमंत्री म्हणून बघितलं जातं, युवकांचे आयडॉल म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे त्यांना सरकार ही ईडी लावून, त्यांच्या मागे ईडी लावून त्यांना भाजपमध्ये घेण्याचा प्रयत्न करतोय। सरकारला ह्या विकासाचं व युवकांचं काहीच पडलं नाही। सरकार फक्त आपल्या विरोधात जे आवाज उठवतंय, जे चांगले काम करतंय त्यांना आपल्यात घेऊन आपलं सरकार मोठं करण्याचं काम करायचं आणि ईडी फक्त रोहित दादाने जी महाराष्ट्रात संघर्ष यात्रा काढली, त्या संघर्ष यात्रेला भाजपचं सरकार घाबरले। हे घाबरून रोहित दादावर ईडीची मुद्दाम म्हणून कारवाई करत आहे। ह्या ईडीच्या कारवाईला कुठलाही महाराष्ट्रातला जनता घाबरणार नाही आणि आम्ही रोहितदादाच्या पाठीशी पूर्णपणे खंबीर आहेत। जर रोहितदादा जर अटक केलं तर महाराष्ट्र पूर्ण पेटून आज महाराष्ट्रामध्ये या सरकारनं जाणून बुजून जो युवकाचा असेल, शेतकऱ्यांचा असेल, कष्टकऱ्यांचा असेल, ज्यांचा प्रत्येक आवाज उठवल, जो कोणी नेता या सत्तेच्या विरोधात बोलत आहे त्याच्यावर हे सरकार आजपर्यंत ईडी लावल, सीबीआय लावल, परंतु यांनी जोपर्यंत हे आवाज दाबतील तोपर्यंत पूर्ण महाराष्ट्र हा रोहित दादाच्या सोबत आहे। जो आवाज उठेल ते हे सरकार याच्यावर कारवाई करतील। आणि आमच्या रोहित दादांनी काय केलंय? रोहित दादांनी MIDCचा प्रश्न, या युवकांना रोजगार मिळावा म्हणून आवाज उठवला म्हणून रोहित दादावर कारवाई करता का? रोहित दादांनी संघर्ष यात्रा काढली, युवकांचे प्रश्न असेल, शेतकऱ्यांचे प्रश्न असेल, कष्टकऱ्यांचे प्रश्न असेल, हे प्रश्न रोहित दादा आज महाराष्ट्रासमोर आणि झोपलेल्या मस्तावलेल्या सरकारला जागा करण्याचं काम जर रोहित दादा करत असतील आणि हे सरकार सूडबुद्धीनं जर रोहित दादावर कारवाई करत असेल तर तो आम्ही कदापि महाराष्ट्रातील जनता, सर्वसामान्य जनता ही कदापि शांत बसणार नाही। हे नोटीस एकट्या रोहित दादाला नसून पूर्ण महाराष्ट्रातील युवांना हे नोटीस आहे। पूर्ण महाराष्ट्रातील युवकांचा हा अपमान आहे। हा एकटा रोहित दादावर कारवाई नसून ह्या पूर्ण महाराष्ट्रावर युवक आहे। अरे रोहित दादांनी काय केलंय? अरे जे खरंच खोके घेऊन ओक्या झालेत ते मस्त झोपा घेत आहेत आणि जो महाराष्ट्राच्या अस्मितेचा प्रश्न घेऊन, महाराष्ट्राच्या हिताचा, युवकांचा प्रश्न घेऊन आज अहोरात्र झटतोय त्याच्यावर मात्र हे ईडी सरकार कारवाई करतंय। या सरकारला लाज वाटायला पाहिजे की जो सर्वसामान्यांचे प्रश्न या ठिकाणी जो मांडतोय, या उज्ज्वल महाराष्ट्रासाठी जो झटतोय, युवकांचे असेल, शेतकऱ्यांचे असेल, त्याचे प्रश्न घेऊन अहोरात्र संघर्ष। जर आपण बघितलं असेल तर पदाधिकारी आक्रमक आहेत आणि रोहित पवारांवर जाणीवपूर्वक कारवाई केली जाते असा आरोप देखील आता पदाधिकारी करताना आपल्याला पाहायला मिळतात। सौरभ, बरोबर। सुशांत, धन्यवाद या सगळ्या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।